नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा मागील 19वा हप्ता जमा झाला आहे। त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता देखील मागे काही दिवसांमध्ये राज्य सरकारने वितरित केला आहे। तुम्हाला या दोन्ही योजनेचे हप्ते मिळाले असतील आणि याच योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरणाबद्दलची अत्यंत मोठी खुशखबर आज समोर आली आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे येणारे पुढील हप्ते एकाच वेळी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून त्यांनी जाहीर केलेल्या या घोषणेची व्हिडिओ क्लिप आपल्याकडे उपलब्ध आहे। ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अगदी ठोस पुराव्यासहित नेमक्या कोणत्या दिवशी पी एम किसानचा येणारा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होईल आणि याची तारीख काय आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणूनच आजचा हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे तो चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा मागील 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकाच वेळेस जमा करण्यात आला होता व त्यानंतर पुढे काहीच दिवसांमध्ये राज्य सरकारने देखील याच पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले होते। तसेच राज्य सरकारकडून या नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याच्या वितरणासाठी खूप विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकारविरुद्ध नाराजी पाहायला मिळाली आणि हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी काल यावेळेस नमोचा येणारा 7वा हप्ता पी एम किसान योजनेच्या येणाऱ्या 20व्या हप्त्यासोबत आम्ही जमा करणार असून राज्यातील सरसकट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही नियम आणि अटीशिवाय या योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, अशा प्रकारचे वचन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तमाम शेतकऱ्यांना दिले आहे। तर मग नेमक्या कोणत्या दिवशी व कोणत्या हस्ते या दोन्ही योजनांच्या एकत्र हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहेत? तर 24 फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केल्यामुळे या हप्त्यापासून 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे येणाऱ्या पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये तुम्हाला या दोन्ही योजनांचे एकत्र हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत। तसेच राज्य सरकारने मागील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून तो 3000 रुपये करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिले होते। त्यामुळे शेतकऱ्यांकडून याबद्दलची देखील चौकशी सतत करण्यात येते व हा सवाल देखील शेतकरी सतत उपस्थित करत असतात। परंतु सध्या स्थितीला राज्य सरकारकडून या संदर्भात कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसून सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती थोडीशी कमकुवत आहे। त्यामुळे या योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याची कोणतीही लक्षणे सध्या पाहायला मिळत नाही। परंतु जेव्हा पण याबद्दलची अधिकृत माहिती जाहीर करण्यामध्ये येईल किंवा याचा अधिकर्ता शासन असा निर्णय वितरित करण्यामध्ये येईल त्याची सर्वात अगोदर माहिती ही तुम्हाला केवळ आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला देखील लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नमो शेतकरी आणि कोणत्या योजनेचे अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।